तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र भैरवी आणि त्रिलोत्तमा दोघीजणी बोलत असता तर त्रिलोत्तमा सावलीचं थोडंफार कौतुक करू लागते. तर डायरेक्टली भैरवी म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा, तू इतकी तुझ्या सुनेला साधी समजतेस ना, इतकी साधी भोळी तुझी सून नाही आहे ती. मला माहीत आहे तुझी सून ती सावली ना कशी आहे म्हणून. तर त्रिलोत्तमाला भैरवीचं ऐकून एका मिनिटासाठी धक्का बसतो. मी जे बघते ते सगळं खोटं तर नाही. त्रिलोत्तमाला स्वतःवर विश्वास बसत नसतो. तर दुसरीकडे सावली अमृताला म्हणू लागते की वहिनी, मला असं वाटतंय की तुम्ही ना त्रिलोत्तमा मॅमला मध्ये घ्या, जेणेकरून त्रिलोत्तमा मॅम जर भैरवी माईशी बोलल्यानं तर त्रिलोत्तमा मॅमला त्या नकार देणार नाही. तर आता सावलीच्या बोलण्यामुळे अमृता मात्र विचारात पडते. दुसरीकडे भैरवी त्रिलोत्तमाच्या डोक्यामध्ये सावलीबद्दल अनेक कारणं भरून देत असती. म्हणू लागते, आता तुझी सून सावली आहे ना, तिला जर वेळेतच आपण लगाम घातला तर ठीक आहे, नाहीतर बघ काही ना काहीतरी नक्कीच होऊन बसेल. त्यानंतर मात्र सावली विचार करू लागते, जर भैरवी माईच्या ह्या नवीन प्लॅनमुळे जर माझ्या कुटुंबावर जर काही संकट आलं ना, तर मग मी यांना दाखवेल की सावली कोण आहे म्हणून. त्यानंतर सावली असा विचार करत असते. तर दुसरीकडे भैरवीने भलतंच काही सावलीबाबत त्रिलोत्तमाच्या डोक्यामध्ये घालून दिलेलं असतं. तर दुसरीकडे सावलीनं अमृताला सांगितलेलं असतं की तुम्ही त्रिलोत्तमा मॅमची जर मदत घ्याल ना तर भैरवी माई नक्कीच ऐकतील. दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि भैरवीचं बोलणं चालू असतं. तितक्याच वेळात तिथे मात्र चंद्रकांत येतो. चंद्रकांत म्हणू लागतो की भैरवीजी, तुम्ही असं घरामध्ये अचानक येऊन राहताय ना, हे तुमच्या मुलीला अजिबात आवडलेलं नाही. तिने तर आता मला डायरेक्टली सांगितलं, मी तिची समजूत काढायलाच गेलो होतो, पण तिने मला आता डायरेक्टली सांगितलं आहे, जोपर्यंत माझी मॉम या घरातून जात नाही ना तोपर्यंत मला तर काही चैन पडत नाही, आणि ती जर या घरातून गेली नाही ना तर मी हे घर सोडून जायला तयारच आहे. तर त्यावेळी आता चंद्रकांत जेव्हा भैरवीला सांगतो, भैरवी तर खूपच चिडते. आणि मग त्यानंतर भैरवी असं म्हणू लागते की चंद्रकांतजी, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, ती ना अजून छोटी आहे, तिला जास्तीच्या गोष्टी कळत नाही, ती चिडचिड फक्त करत राहते. तर चंद्रकांत म्हणू लागतो, पण मला वाटते भैरवीजी, तारा घर सोडून जाण्या अगोदर तुम्ही या घरातून गेल्यानं तर चांगली गोष्ट होईल. पण भैरवीला मात्र हे अजिबातच आवडलेलं नसतं. दुसरीकडे नील अस्वस्थपणे ऐश्वर्याचाच विचार करत बसलेला असतो. तितक्या वेळात तिथे राजकुमार येतो. राजकुमार म्हणू लागतो की नील, मी तुला जे सांगते ना ते तुला थोडंसं अवघड वाटेल, पण मी स्पष्ट सांगून टाकतो तुला. आता ऐश्वर्याचा ना विचार करत बसू नको, तिला तिच्या डोक्यातून विचार काढून टाक आणि दुसऱ्या लग्नाचा तू आता विचार कर. पण आता तेवढ्या वेळामध्ये नीलला मात्र राजकुमारचं बोलणं आवडत नसतं. त्यावेळी सारंगही तिथे येतो. सारंगलाही मात्र राजकुमार त्यांनी जे काही नीलला बोललेलं असतं तो सांगत असतो. तर राजकुमारकडे सारंग आश्चर्याने बघू लागतो. तर दुसरीकडे नील म्हणू लागतो, मला ना आता आरामाची आणि एकटेपणाची गरज आहे, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता, मला थोडं एकट्यामध्ये राहू द्या. त्यानंतर नील एकटाच राहतो आणि राजकुमार आणि सारंग मात्र त्यांच्या कामासाठी तिथनं निघून जाता. दुसरीकडे तारा सोहमला सांगू लागते की मी फक्त ना डॅडला म्हणलं होतं की तिला फक्तच सांगत, त्यांनी मात्र मॉमला म्हणजेच आईंना कशाला मध्ये घेतलं आहे. तर ताराची खूप चिडचिड चालू असते. तर तेवढ्याच वेळामध्ये त्रिलोत्तमा तिथे येते. त्रिलोत्तमा तिची समजूत काढते, पण तारा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती म्हणू लागते, माझी मॉम जर घर सोडून नाही गेली ना तर मी हे घर सोडून जाणार आहे. त्यावेळी तारा खूप चिडलेली असते. सोम आणि त्रिलोत्तमा दोघेजणही ताराची समजूत काढत असता, पण तारा कोणाचंच ऐकत नसते, ती तिच्या मनचंच करून दाखवत असते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.